आमच्या पराभवासाठी ते ठाण मांडून बसणार बारामतीत. हे तुमचं काय, कोण मगाशी नाव घेतलं, कोण मंत्री? चंद्रकांत चंपा कोणी? अजितदादांची लाडकी आहे चंपा. आम्ही बारामतीमध्ये शरद पवारांना संपवायला आलेलो आहोत. आले किती, गेले किती, संपले भरारा, पण शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही दरारा. तुम्ही काय आम्हाला संपवणार? उद्धव ठाकरेंना संपवणार. हे आधी बाळासाहेब ठाकरेंना संपवायला निघाले होते. काँग्रेस मुक्त भारत करणार होते, काँग्रेसला संपवायला निघाले. आता काँग्रेस युक्त भारतीय जनता पक्ष झाला. ही ऐतिहासिक निवडणूक आहे. ही ऐतिहासिक यासाठी आहे की या देशामध्ये लोकशाही राहील की हुकुमशाही राहील? या देशामध्ये चोरांचं राज्य राहील की महान परंपरा असलेल्या लोकशाही मानणाऱ्या लोकांचं राज्य राहील? हे आपण ठरवायला पाहिजे. अजितदादा पवारांचं एक मी काल भाषण ऐकत होतो. लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो. जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना, लहान लहान व्यापाऱ्यांना, उद्योजकांना. मराठी काय सांगतात? माझं काम कर, नाहीतर बघून घेईन. तुम्ही काय बघून घेणार? 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. हे जे सगळे तुमचे काम करणारे लोक आहेत, काय क्रशर वगैरे काय करणारे, स्टोन क्रशर, अरे करतात कार्यकर्ते काम, त्यांना करू द्या ना. तुम्ही नाही का केलं? त्यांना बोलवायचं, त्यांना नोटिसा मारायच्या. 50 कोटी दंड, 20 कोटी दंड, 25 कोटी दंड. आणि दंड कमी करायचा असेल, दंड रद्द करायचा असेल तर आमच्याकडे या. याला काय लोकशाही म्हणतात? या ना हिम्मत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि निवडणूक लढा. जनता कोणाच्या पाठीशी आहे ती कळेल. तुमच्या धमक्यांना घाबरणारी ही महाराष्ट्राची जनता नाही. धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे, पण सांगतो. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही, त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्यावं. हे चालणार नाही. तुम्हाला तुमच्या नेतृत्वाविषयी, स्वतःच्या नेतृत्वाविषयी